पोलिसांबद्दल नागरिकांच्या मनामध्ये विश्वासाची भावना असणं अपेक्षित आहे। त्याच्यावर ठाणे बदलते, आम्ही बदलतो, आम्ही पोलिसांना मदत करतो, लावलेला आहे। अस्सलाम वालेकुम, जय हिंद दोस्तों, मैं तनवीर इसरार। मुझे पूरा यकीन है आज का इस वीडियो को आप देखकर अपने आप को ठाणे शहर में काफ़ी सिक्योर फील करेंगे। और मैं खास करके ये वीडियो आप तक इसलिए लाया हूँ ताकि आप हमारे ठाणे शहर की जो पुलिस है, महाराष्ट्र की जो पुलिस है, उसके अलग अलग डिपार्टमेंट्स किस तरीके से काम करते हैं वो देखें। खास करके हमारा जो ठाणे का जो एंटी टेररिज्म स्क्वाड है वो किस तरीके से डेमोन्स्ट्रेशन देकर बताया है कि हम हर तकलीफ़ों से, हर जो टेररिज्म अटैक होते हैं, हर आपातकालीन सिचुएशंस में बहुत अच्छे से टैकल कर सकते हैं। और मुझे पूरा यकीन है, जैसे मैंने कहा, कि आप अपने आप को इस शहर में बहुत ही सिक्योर फील करेंगे। शुक्रिया। भाई का इशारा देखिए, हर व्यक्ति को बड़ी को आगे बढ़ने का, रुकने का वो इशारा दे रहे हैं और उनके इशारे पर वो अपनी कार्रवाई कर रहे हैं। आर का इस्तेमाल करते हैं, जो फायर लगे हम एक आर का इस्तेमाल करना होगा। आर के सहारे अगर कोई फायर होता है तो अपने सेफ जगह पर जाए, कमांडो हाथ में सेफ्टी प्रिकॉशन देखकर कोई कैजुअलिटी ना हो, कैजुअलिटी ना होते हुए हमने पुलिस को कुछ करना है। ये जब जाकर उनके कोने पर लगे वो इसको एक इमारत समझिए, इमारत का एक रूम समझिए। सामने एक रूम है, पीछे एक रूम है, सामने वाले रूम में टेररिस्ट है, पीछे वाले रूम में टेररिस्ट है। अभी पूरी हिट लग गई है। हिट का मतलब होता है हाउस इंटरवेंशन टीम, हर एक जवान इसमें स्पेशल है। गाइड दफ्तर जो बीच में है वो हिट कमांडर है, जो उनके इशारे पर ऊपर कार्रवाई हो रही है, उनके कमांड पर सबको कोऑर्डिनेट पॉइंट लगा है। कमांडो कार्रवाई एक इशारे पर होती है, सबको अपनी कार्रवाई मालूम होती है। अभी पूरा रूम सर्च करना है, गाइड बड़ी रूम सर्च करना है। फर्स्ट 90 सेकंड 90 जो रूम की कार्रवाई होती है, अभी वो स्टैंड में डालने के इशारा किया है, तो स्टैंड में डालेंगे और एक साथ 10 में अंदर घुसेंगे। उन्होंने क्लियर कर दिया, ये स्टैंड में डाला है। आवाज का धमाका कम होने से पहले ये कार्रवाई हो चुकी है। एक बड़ी जो है कि उसको ताने खड़ा है ताकि वो दोबारा ना उठे। दूसरे रूम में दूसरा टेररिस्ट, उसके लिए एक टीम जा रही है, एक बड़ी जा रही है। सबको अपनी कार्रवाई पता है, वो रूम क्लियर कर दिया उन्होंने सर्च करता। ये देखिए दूसरे रूम में टेररिस्ट कराए, उसको भी सर्च करके उस रूम में 90 क्लियर कर अंदर दूसरे उसको भी मार दिया है। यहाँ पर दोनों टेररिस्ट मार चुके। बहुत बढ़िया कार्रवाई के लिए कमांडो को। ये हमारे शुरुआत का जोश है, 4:30 पौने 4 तक जोश है ये, और इसके आगे ये जोश और बढ़ेगा। अभी यहाँ पर सारे टेररिस्ट मर गए और बॉम्ब है वहाँ पर, गांव में सिग्नल जाएगी, वहां पर एक बॉम्ब है। अभी उसको पूरी तरह से सर्च कर रहे हैं। देखिए गांव की कार्रवाई, दूसरे टेररिस्ट को भी वहां पर गांव के जरिए सर्च किया जा रहा है और सारे जो है अपनी जगह पर पूरी पोजीशन में खड़े हुए हैं। जब तक पूरा कोई क्लियर सिग्नल नहीं मिलता, जब तक वहां से कोई भी कार्रवाई ढीली नहीं की जाएगी। ये कमांडो के अपनी एक शिस्त, अपनी डिसिप्लिन, अपनी एक गंभीरता और देश पर मर मिटने की जो कार्रवाई यहाँ पर हम लोग करते हैं, जिसमें करीब बैठा है उसमें घुस कर मारने, जैसे कि मैंने पहले बताया कि कोई टेररिस्ट कोई डिजाइन बन के तो नहीं आया, कोई बॉम्ब मान के तो नहीं आया, क्योंकि टेररिस्ट आता ही है खुद को भी नेस्तो नाबूद करना है और जो भी उसके सफर में आएंगे उसको भी नेस्तो नाबूद करना है। ये इरादे से वो आता है। ये सभी बात की तहकीकात करने के लिए यहाँ पर इक्विपमेंट के जरिए यहाँ पर उसको सर्च किया जा रहा है। ये सारे इक्विपमेंट हमारे पास है। मैं यहाँ पे फिर एक बार यहाँ पर आए स्कूल के बच्चे छात्र और यहाँ पर जो भी अतिथि महोदय को यहाँ पर यही दिखाना चाहता हूँ कि हम हमारी ठाणे शहर पुलिस पूरी तरह से सक्षम है। सारे इक्विपमेंट हमारे पास है और भी अगर से कुछ होंगे तो हमारे माननीय पुलिस आयुक्त साहब उसकी रिक्वायरमेंट पूरी तरह से कर देंगे। मैं यहाँ पर
फिर से एक बार यहाँ पर जो कार्रवाई हुई उसके लिए जोरदार ताली बजाकर यहाँ पर इनका जोर बढ़ाए। यहाँ पे फॉर्म सर्च करते समय ये बात मैं कहना चाहता हूँ कि यहाँ पे कोई जल्दबाजी नहीं की जाती है, पूरा एहतियात बरतकर। देखिए सबसे पहले उन्होंने उनका वेपन अलग किया, क्योंकि वेपन में कभी कोई टेररिस्ट क्या करता है कि ट्रेगर को भी कभी कभी अपने इक्विपमेंट से बांध के रखता है ताकि वेपन निकाले और वो ब्लास्ट हो जाए। ऐसी हरकत भी वहाँ पर वो टेररिस्ट कर सकता है। इससे पहले उन्होंने सभी चीज को सर्च किया, वेपन को सर्च किया, टेररिस्ट को सर्च किया, वेपन वहाँ से उसे अलग किया। जो सीडीएस पकड़ है उसको निकालकर उसको सेफ जगह पर लेके जाएगी और बॉम्ब ब्लैंकेट में उसको डालकर उसको और सेफ जोन में ले आकर उसको डिस्ट्रॉय करेंगे। मैं आप आपको ये बात बताना चाहता हूँ कि हम जो भी कार्रवाई करते हैं तो सबसे पहले स्नाइपर लगा कर लें। अगर कोई बच्चों को जवानों को अगर कोई स्नाइपर दिख रहा है तो बता दीजिए। स्नाइपर पॉइंट जो लड़ाई की जान होती है, ताकि कोई टेररिस्ट अगर से अंदर की फायर करता है स्नाइपर की नजर उस पर बनी है वो दिखेगा नहीं, वो कैमोफ्लेज होता है। और हमने आपको बता दो कि जो पहले तरफ बिल्डिंग है उसके कोने पे हमने स्नाइपर लगा के रखा है, वो भी उसके ऊपर नजर बनाए। अगर से कोई टेररिस्ट वापस उठता है, हमारे कमांडो तो है ही, लेकिन स्नाइपर की भी नजर उस पर बनी हुई है। ये जो कार्रवाई हो रही है मैं आपको बयान करना चाहता हूँ कि जिस जगह से इन्होंने टेरेस से उठाकर उसको पलटी किया, पलटी कर वो टेरेस के पीछे में अगर से बॉम्ब लगा है तो वो तरह से सर्च किया जा रहा है। उसके बैग उसकी पीठ पर है, इसलिए उसको उल्टा करता उसके बैग को सर्च किया जा रहा है ताकि उसके बैग में कोई बॉम्ब तो ना हो। ये कार्रवाई बड़ी सूझबूझ, समझदारी और शांति के साथ में पेशेंस रखते हुए करना पड़ता है, क्योंकि वहाँ पर पूरी युवाटी की टीम खड़ी है और भी सेफ जोन में वहाँ पे इसको लेके जाने के लिए यहाँ पर ये जो कार्रवाई शांति से करनी पड़ती है। यहाँ जल्दबाजी करेंगे तो वो सर्विस का वो जो आइडिया है ब्लास्ट हो जाएगा और वहाँ पर जो है बड़ी बड़ी कैजुअलिटी हो जाएगी। इसलिए उसको बहुत शांति से और सूझबूझ से करना पड़ता है। ये ब्लैंकेट लेके जा रहा है, ये विशेष तरह का एक ब्लैंकेट होता है। इसको बॉम्ब को उसमें डालकर उसमें सेफ जोन में ले जाकर उसको ब्लास्ट किया जाता है। वो स्प्लिंटर प्रूफ होता है, अगर इसमें अगर से बॉम्ब ब्लास्ट होता भी है तो इतनी कैजुअलिटी उसमें नहीं होती। ये तो पहले तहकीकात हो चुकी है कि वहाँ पर कोई ऐसी घबराने वाली बात नहीं, लेकिन फिर भी और ज्यादा प्रिकॉशन के लिए उसको सेफ्टी। और सबसे बड़ी बात तो इस जगह पे जाना ही बहुत बड़ा धैर्य का काम है, बॉम्ब को हाथ लगाना ही बहुत बड़ा धैर्य काम है। हमारे जवान जान जोखिम में डालकर इसके नजदीक जाकर उसको पूरी तरह से बेबूज किया। अभी स्नाइपर को बुलाना चाहता हूँ, स्नाइपर आप आ जाइए यहाँ पर, स्नाइपर अंदर आ जाइए। यहाँ पर कार्रवाई समाप्त हो गई, कॉर्नर लगा था, इंटरवेंशन टीम आई थी, स्नाइपर में लगा था और रैफलिंग भी हो गई थी। यहाँ पर कमांडर की पूरी कार्रवाई यहाँ पर समाप्त हुई। स्नाइपर जल्द से जल्द ग्राउंड में जाए।
बड़ी अच्छी कार्रवाई यहाँ पर तेज, और यहाँ पर ये जोर में जवाब किया गया है। और जो टेनिस के लिए बनाया गया है, ये जो टेनिस के लिए तमाम लोगों के टेनिस है, येलो जोन सब्जेक्ट के लिए और ग्रीन जोन कितने के लिए ऐसे करोड़ों कार्रवाई हम लोग करते हैं। यहाँ पर 2 हिटों ने काम किया, 3 हिटों ने, एक विकेट ड्रामा किया, रास्ते पे झगड़ा किया, हमको पता चल गया था कि टेनिस की गाड़ी यहाँ पर बस जा रही है और तेज जोन में आने के बाद वो झगड़ा करता जहाँ पे कोई स्विमिंग को फायर का कोई इंटीग्रिटी ना हो। अभी बस को पूरी तरह से क्लियर कर लिया, टेनिस को पकड़ लिया, यहाँ पर ये बस आगे की कार्रवाई समाप्त हुई। गणेश आमच्या कार्यक्रमाची आपल्याला शोभा वाढली। त्यानंतर आदरणीय पोलीस आयुक्त सरांना विनंती आहे की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे डॉक्टर कैलास पवार यांचं स्वागत करावं। त्यानंतर आदरणीय जॉईंट सीपी सरांना विनंती आहे की त्यांनी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांचं स्वागत करावं। त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील सरांचं स्वागत जॉईंट सीपी सरांनी करावं। त्यानंतर अपर पोलीस आयुक्त गुन्हे सरांना विनंती आहे की त्यांनी पुढील सत्कार करावे। अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क दिनेश सांगली साहेब इथे आलेले आहेत, त्यांचं स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन करावं। सायबर गुन्ह्यांचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये फिशिंग, हॅकिंग, त्याच्यानंतर नोकरीचे आमिष दाखवून होणारी फसवणूक, मेट्रोमोनियल साईटवरून होणारी फसवणूक, आयडेंटिटी थेफ्ट, बँकिंग, ATM, विमा, समाज माध्यमांचे वेगवेगळे जे ॲप्स आहेत, खरेदीविषयीचे ज्या ऑनलाईन साईट्स आहेत त्याच्याद्वारे होणारी फसवणूक, फिशिंगमध्ये वेगवेगळ्या सोशल मीडिया साईट्सवरून आपल्या ATM, बँकांची डिटेल्स, त्याच्यानंतर तुमच्या वेगवेगळ्या ॲप्सची जी वेबसाईट्स आहेत त्याच्या डुप्लिकेट वेबसाईट्स बनवून फसवणूक केली जाते। गुन्हे शाखा ठाणे यांच्याकडून जनजागृतीपर चेन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंग तसेच घरफोडी आणि वाहन चोरी याबाबत जनजागृती करण्यासाठी जी PPT दाखवण्यात येत आहे। बाजूला जे देश आहेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेती केली जाते। हे शेती इथून जो पैसा जो आहे डबल टिबल प्रमाणात पैसा मिळाला जातो। आज तरुण पिढीवरती याचा मोठा आघात झालेला आहे आणि कॉलेज शाळेमध्ये याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे। आज सांगण्याचा महत्त्वाचा उद्देश हाच आहे की आपली तरुण पिढी जर नाश झाली तर देश याच्यामध्ये बर्बाद होण्याची शक्यता भरपूर आहे। त्यामुळे आज पोलीस आयुक्ताच्या वतीने कारवाई तर मोठ्या प्रमाणात केली जाते, कारवाईच्या स्वरूपात अजून जनजागृती करणं, कारण लहान मुलांच्या शाळेमध्ये जिथून जी सुरुवात होते इथे जर ही गोष्ट स्टॉप केली नाही तर याचा परिणाम आपल्याला पुढे बघावा लागतो। त्याच्या वतीने आज आपण तरुण पिढीला काही मेसेज देणार आहोत। त्या मेसेजमध्ये पहिलं महत्त्वाचं म्हणजे अंमली पदार्थ म्हणजे काय, अंमली पदार्थ म्हणजे काय, तर एखादा जो असा पदार्थ आहे
की ज्याच्या सेवनाने आपल्या मनावरती, मेंदूवरती एक परिणाम होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला सुस्ती येते, नशा येते आणि त्या नशेमध्ये आपण काय करतो हे आपल्याला कळत नाही आणि त्याची सवय लागली जाते. हे ऍडिक्ट केलं जातं आपल्याला आणि ऍडिक्ट केल्यामुळे आपण याच्या नशेत आहारी जातो आणि आपलं घरदार सर्व संसार याला उद्ध्वस्त. आणि बंधू भगिनींनो, पोलीस वर्धापन दिन या ठिकाणी आपण आज साजरा करतोय. 2 जानेवारी या दिवशी महाराष्ट्र पोलीस यांना तत्कालीन प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते जो पोलीस ध्वज देण्यात आला होता आणि त्यानंतर हा पोलीस वर्धापन दिन त्या दिवशी आपण साजरा करतो. यामागची भूमिका काय आहे ही आता प्रास्ताविकामध्ये आपण ऐकली. पोलिसांबद्दल नागरिकांच्या मनामध्ये विश्वासाची भावना असणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर पोलीस म्हणून काम करणं म्हणजे काय आणि ते खरंच सोपं असतं की अवघड असतं, त्याच्यामध्ये कुठली आव्हानं असतात ही नागरिकांना समजली पाहिजे. मला एक किस्सा या ठिकाणी आठवतो. माझा एक नातेवाईक होता, त्यावेळी छोटा होता तो, शाळेत असताना. सहज त्याच्याशी एकदा चर्चा करताना त्याला म्हणलं, तुला पुढे जाऊन काय व्हायचं? तो म्हटलं पोलीस व्हायचं. का? तर पोलीस व्हायला अभ्यास करावा लागत नाही. नागरिकांच्या मनामध्ये पोलिसांबद्दल अनेक गैरसमज असतात. पण खऱ्या अर्थाने मला जी गोष्ट पोलीस विभागाबद्दल विचार केला तर प्रकर्षाने जाणवते ते त्यांचे जे कर्तव्य बजावण्याची जी काही कार्यपद्धती आहे, फिजिकली दॅट इज व्हेरी टॅक्सिंग. आणि पर्टिक्युलरली पोलीस विभागामध्ये कटिंग एजला जे काम करणारे लोक आहेत, विशेष करून पोलीसमध्ये शिपाई, कॉन्स्टेबल म्हणून जे काम करतात, जे बंदोबस्ताच्या वेळी रस्त्यावरती ड्युटीवर आपल्याला असलेले दिसतात. एक उदाहरण द्यायचं झालं तर एखाद वेळी आपण पोलीस क्रिकेटचा सामना पाहायला जातो. आपला सामना समजा सकाळी 9 वाजता असेल, आपल्याला कल्पना नसते की त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लागलेला असतो तो पहाटे 5 वाजल्यापासून असतो. आणि सामना संपल्यानंतर असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही की सामना पाहायला आलेली जी मंडळी आहे त्यातली शेवटचा व्यक्ती घरी पोहोचेपर्यंत तो बंदोबस्त विसर्जित केला जातो. आपण अनेक वेळा पोलिसांना गृहीत धरतो, परंतु त्यांच्या कर्तव्यामधली जी आव्हानं आहेत ती आपल्यापर्यंत कधी पोहोचू शकत नाही. एकंदर पोलिसाला पाहिल्यानंतर नागरिकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे. गमतीचा भाग असा की पोलीस दिसला की भीती वाटते बऱ्याच नागरिकांना. जर आपण सिग्नल तोडत असू तर भीती वाटली पाहिजे, पण अदरवाईज पोलिसाला पाहिल्यानंतर जी विश्वासाची भावना निर्माण होणं अपेक्षित आहे ते म्हणजे पोलीस दलाचं खरं यश म्हणता येईल. आणि ते आपल्याला पदोपदी जाणवतं. रात्री अपरात्री आपण कुठं जात असू, पूर्ण काही निर्जन रस्ता असेल आणि अशा वेळी मनामध्ये भीतीची भावना होते आणि त्यावेळी वर्दीतला एखादा माणूस जाताना नागरिक यांच्यामध्ये विश्वासाचं नातं निर्माण व्हावं आणि विश्वासाचं नातं निर्माण होण्यासाठी माहिती असणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून हा उपक्रम जो आयोजित केलेला आहे. मला महापालिका आयुक्त देवजीत बांगर साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि पोलिसांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण उपस्थित राहिलेले सर्व मराठी चित्रपट मंडळी आणि सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि मित्रांनो, 2 जानेवारी 1961 या दिवशी तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांचा जो ध्वज आहे तो ध्वज दिला. परंतु तसं म्हटलं तर भारतामध्ये पोलीस दलाची सुरुवात ही ब्रिटिशांनी 1857च्या स्वातंत्र्यानंतर दिली आणि पोलीस दल त्यावेळेचा स्थापनेचा मुख्य उद्देश हा होता की तत्कालीन सत्तेला मदत व्हावी आणि स्थानिक जनतेला दाबता यावं, त्यांच्यावर कंट्रोल ठेवता यावं. परंतु त्यानंतर 46 मध्ये देश स्वतंत्र झाला आणि या कल्पना हळूहळू बदलायला लागल्या. तर पोलिसांचा जो पूर्वीचा रोल होता, पोलिसांबद्दल राग का असतो, कारण पोलिसाच्या हातामध्ये काठी असते. काठी ही फक्त फिजिकल अर्थाने काठी नसते, परंतु नियम असतात, त्या नियमाने लोकांना त्रास देऊ लागतो. आणि ही दमनकारी जो रोल आहे पोलिसांचा, त्यामुळे पोलिसांबद्दल निगेटिव्ह मत असते. पोलीस काही चांगलं करू शकत नाही फार मोठ्या प्रमाणामध्ये. ते सरकारचे बाकी डिपार्टमेंट असतात, सबसिडी देता येईल, अनुदानं देता येतील, स्कीम देता येतील, पोलीस असं काही देऊ शकत नाही, पण पोलीस त्रास देऊ शकतात. आणि हा काठीचा जो भाग आहे, या काठीच्या भागामुळे पोलीस जॉबचं स्वरूपच असं आहे की हे निगेटिव्ह स्वरूपाचं असतं. परंतु तरी देखील स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि जसं आपला हे समाज बदलत चाललेला आहे, आपल्या समोरच्या आव्हानं बदलत चाललेले आहे,
आपल्या न्यायव्यवस्थेच्या पोलिसांबद्दलच्या संकल्पना बदलत चाललेल्या आहे, समाजाच्या सिस्टीम बदलत चाललेल्या आहे आणि अशा याच्यामध्ये पोलीस दलाचा रोल देखील मोठ्या प्रमाणामध्ये बदलतो. आणि पूर्वी जसं हे होतं की पोलिसांनी जनतेपासून थकून राहायचं, असा एक स्वतःच्या पूर्वीच्या काळामध्ये समज होता. परंतु त्यानंतर हळूहळू पोलिसांनी जनतेच्या जास्त जवळ गेलं पाहिजे, जनतेचं सहकार्य घेतलं पाहिजे, अशा प्रकारचा विचारप्रवाह आता 1970-75-80 पासून सुरू झाला आणि तो त्याचे फायदे देखील आपल्याला दिसतात. कारण आपण एका स्वतंत्र देशामध्ये राहतो आणि जसा आपला स्वतंत्र समाज आहे त्या स्वतंत्र समाजाला घटक म्हणूनच पोलीस देखील आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पोलिसांना काय वाटतं यापेक्षा जनतेच्या पोलिसांकडून काय अपेक्षा आहेत ते जास्त आपण समजून घेणं आवश्यक आहे. तर पोलिसांच्या काहीतरी वेगळ्या स्कीम असतील तो भाग वेगळा, पण त्याचा खरोखर फायदा आहे का, त्याचा जनतेवर खरोखर परिणाम होतोय का, त्यांना काही मदत होती आहे का, हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं पोलिसांचं काम घेतलं असणं महत्त्वाचं आहे. काही प्रेझेंटेशन्स आपल्याकडे दाखवली गेली, त्या प्रेझेंटेशन्समध्ये महत्त्वाचे विषय म्हणजे सायबर सिक्युरिटी असेल किंवा ड्रग्ज असतील किंवा प्रॉपर्टी वगैरे असेल किंवा ट्रॅफिकची समस्या असेल, अशा अनेक वेगळ्या समस्या आयुक्तालयामध्ये आहेत. या सर्व समस्यांचं निराकरण करण्यासाठी किंवा याच्यामधून मार्ग काढण्यासाठी आपल्याला ठाणे आयुक्तालयाची जनतेची मदत देखील खूप आवश्यक आहे. आणि ही मदत मिळण्याच्या दृष्टीने सुरुवात म्हणून आपण मी या उपक्रमाकडे पाहतो. अशाच प्रकारचे उपक्रम आपण ठाणे आयुक्तालयामध्ये इतर ठिकाणी देखील म्हणजे ठाणे सोडून इतर ठिकाणी देखील आपण घेतलेले आहेत. काही कमिशनर साहेबांनी तर सांगितलं की लहान मुलं असतात ही त्यांची मनं लवचिक असतात आणि त्यामुळे त्याच्यावर चांगला संस्कार लवकर होतो आणि आई वडिलांनी ते सहकार्य करतात. त्यामुळं शाळेतल्या मुलांच्या पोलीस स्टेशनला व्हिजिट, या ठिकाणी व्हिजिट, त्यांचं उद्बोधन, त्यानंतर ट्रॅफिकच्या सप्ताहामध्ये RSPच्या माध्यमातून त्यांना चांगलं नियम शिकवणं, अशा अनेक वेगळ्या पद्धतीचे उपक्रम आपण शाळांसाठी करू शकतो, सोसायट्यांसाठी वेगळे उपक्रम करू शकतो. आणि हे सगळे उपक्रम या 8 दिवसाच्या माध्यमातून फक्त 8 दिवसात त्यांना ठेवता हे वर्षभर आपल्याला ठेवायचे वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत. त्यामुळे या सर्व या उपक्रमांना ठाण्यातील आयुक्तालयातील सर्व जे आपले हे आहे जनता आहे त्याच्यावर चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशय निमित्ताने व्यक्त करतो. आपण सर्वजण इथं आला हे खूप सुंदर परवा याचा कार्यक्रम झाला, ठाणे डीप क्लीन अभियान, स्वच्छ ठाणे अभियान, आणि त्यामध्ये सुंदर टॅगलाईन तुमच्या साहेबांनी दिली, ठाणे बदलते. अतिशय सुंदर, म्हणजे कसं आहे ठाणे बदलते हे अनेक अर्थांनी बदलतं. मुंबईच्या बाजूला हे आता मराठी याच्यापैकी खूप लोक इथं एक जमान्यामध्ये शहरीकरणाला राहायची, आज ठाण्यामध्ये राहतात. कदाचित फ्युचरमध्ये मराठी स्टुडिओ देखील, मराठी काय हिंदी स्टुडिओ देखील या एरियामध्ये येणार आहेत. हे सगळं चाललेलं आहे. घोडबंदर आणि आजूबाजूचा परिसर जो आहे त्या परिसरामध्ये खूप मोठमोठ्या हाऊसिंग स्कीम्स येत आहेत, आयटीच्या बऱ्याचशा इंडस्ट्रीज येत आहेत. अशा अनेक अर्थांनी ठाणे बदलते आणि या बदलत्या परिस्थितीमध्ये प्रशासनाने देखील बांधलेली सुरुवात टॅगलाईनमधून कमिशनर साहेबांनी खूप छान केली. त्या प्रमाणात पोलिसांना देखील बदलणं आवश्यक आहे. त्यामुळे आमची या कार्यक्रमाची टॅगलाईन जी आहे ही साहेबांच्या याच्यावर ठाणे बदलते, आम्ही बदलतो आणि पोलिसांना मदत करतो असं डिपार्टमेंट लावलेलं आहे. या प्रकारे अपेक्षा आहे की अपेक्षा आपण नक्कीच महत्त्वाच्या सहकार्यांना बदलत्या ठाण्याला अधिक चांगलं करूया अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.